प्रॉफिट कोड शो मध्ये तुम्ही म्हटलात की पाहुणे तुम्ही कसे निवडता ते तर तुम्ही आम्हाला सांगितलं, पण त्यांचा जो दृष्टिकोन असतो तो मिळवण्यासाठी कुठल्या निकषांचा वापर तुम्ही याच्यामध्ये करता? म्हणजे अशा कुठल्या कॅटेगरीज आहेत का ज्या तुम्ही निवडलेल्या आहेत किंवा एक फॉर्मॅट तुम्ही सेट केलेला आहे की त्यांचा जो दृष्टिकोन आहे तोही लोकांपर्यंत तितक्या चांगल्या पद्धतीने पोहोचावा? तर कॅटेगरी आम्ही जे निवडलेत ते वेगळे कॅटेगरी आहेत, म्हणजे तसे कॅटेगरी नाहीत. आता फॉर एक्झाम्पल द प्रॉफिट कोड शो मध्ये आमच्या आतापर्यंत 3 एपिसोड क्रिएट झालेले आहेत, ज्याच्यात एक एपिसोड आम्ही रिलीज केला. त्या एपिसोडचं नाव आहे ॲक्वाटीन, म्हणजे ॲक्वाटीन नावाची कंपनी. त्याच्यानंतर दुसरी कंपनी आम्ही जी शूट केली त्याचं नाव आहे द बेडिंको. द बेडिंको एक मॅट्रेसेस कंपनी आहे, म्हणजे अंथरूण, पिलोज, बेडशीट्स, पुलोवर्स वगैरे वगैरे कॉमन प्रोडक्ट आहे. परंतु या एंटरप्रेनरने त्याला मांडण्याचं काम वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे. हाऊ इट कॅन इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ युअर लाईफ आणि हाऊ इट कॅन इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ युअर स्लीप. तर फार वेगळ्या पद्धतीने त्यांनी ती माहिती दिलेली आहे. तर ते शो जेव्हा रिलीज होईल तेव्हा सगळ्यांना समजणारच, मी ते ओपन नाही करणार आता. त्याच्या व्यतिरिक्त पीसेफ नावाची एक कंपनी, तर तिसरा आमचा इंटरव्ह्यू रेकॉर्ड करून झालेला आहे, त्याचं एडिटिंग चालू आहे सध्या. त्या कंपनीचं नाव आहे पीसेफ. तर पीसेफ एक वेगळी आयडिया होती ज्या उद्योजकांनी ती राबवली भारतामध्ये, आणि परत त्या व्यक्तीने सुद्धा एक प्रायव्हेट कॅटेगरी क्रिएट केली पीसेफच्या मार्फत. तर आमच्या त्या पीसेफ वाल्या एपिसोडच्या शो मध्ये तुम्हाला समजून येईल की या कंपनीचं वेगळंपण काय आहे.